नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी सानप. आज परत एकदा आपण भेटणार आहोत एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी. आता बऱ्याचशा ज्या नवीन माता असतात ना, त्यांना बालकाची काळजी कशी घ्यावी याविषयी मनात खूप साऱ्या शंका असतात. मॅडम, मी बाळाला भूक लागली हे मला कसं कळणार? माझं बाळ रडतंय. मग त्याला भूक लागली असेल का? का त्याला दुसरा काही त्रास असेल? तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की प्रत्येक वेळेस भूक लागली तरच बाळ रडतं असं नाही हं. कधी थंडी वाजली म्हणून बाळ रडतं, कधी भूक लागली म्हणून बाळ रडतं, तर कधी त्यांनी सुसू केलेली असते, डायपर बदलण्यासाठी बाळ रडत असतं. कधी काहीच कारण नसतं, पण फक्त त्याला आई आपल्या जवळ हवीशी वाटत असते, म्हणून बाळ रडत असतं. मग बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, मग आता मला कसं समजणार? तर त्याच्यासाठी आईला बाळाचं मैत्रीण व्हावं लागतं. लक्ष ठेवावं लागतं, की त्याला काय पाहिजे? त्याला भूक लागलीये का? त्याला थंडी वाजतीये का? का दुसरा काही त्रास आहे? का तो काही आजारी आहे बाळ? आता हे कसं ओळखणार आजारी आहे का बाळ? का त्याला त्रास काही आहे का? किंवा काळजी कशी घ्यायची? तर सगळ्यात नवजात बालकाची सगळ्यात पहिली काळजी म्हणजे जेव्हा तुम्ही अंगावर बाळाला पाजणार, त्यानंतर बाळाला असं खांद्यावर धरायचं, त्याला असं थापटायचं आणि थोपटल्यानंतर ढेकर काढायचा आणि नंतर त्याला व्यवस्थित एका अंगावर झोपवायचं. याचा काय फायदा होतो? तर बाळाला उलटी होत नाही आणि जरी उलटी झाली तर ती उलटी गिळत नाही. कारण उलटी गिळणं याला ॲस्पिरेशन म्हणतात आणि ती गिळलेली उलटी जर बाळाच्या फुफ्फुसामध्ये गेली तर ॲस्पिरेशन निमोनिया हा अत्यंत गंभीर त्रास बाळाला होऊ शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाची काळजी की बाळाला आपण पाजल्यानंतर उभं धरायचं आणि एका अंगावर झोपवायचं. दुसरी गोष्ट, बाळाला झोळीत कधीही टाकू नका. झोळीत उलटी झालेली समजत नाही बऱ्याचदा. आपल्याला वाटतं बाळ झोपी गेले आणि बाळाला त्रास होतो. दुसरी काय काळजी घ्यायची? बाळाला थंडी वाजते का बघायची किंवा बाळाचं टेम्परेचर मधून चेक करायचं. बाळाचं टेम्परेचर जर 99, 100च्या पुढे आहे तर याचा अर्थ बाळाला ताप आहे तुमच्या. बाळ नुसतंच झोपून राहिलंय म्हणून खुश नाही व्हायचं की माझं बाळ किती शांत आहे. तर बाळाला 1.5 ते 2 तासांनी पाजायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळाचा त्याच्या कातडीचा रंग. त्याचा कातडीचा रंग जर खूप पिवळा वाटत असेल, जर बाळ गरम लागतंय, त्याला ताप आहे, बाळ नुसतं झोपून राहतंय, अंगावर ओढत नाही, तर ह्या पण धोक्याच्या लक्षणं असतात बरं. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं एक मला अंघोळीचं सांगायचंय. बाळाला जुन्या बायका खूप जोरजोरात मालिश करून अंघोळ घालतात. तर तुम्ही मालिश जरूर करा, पण हलक्या हाताने, प्रेमाने मालिश करा. नंतर बाळाला तुम्ही जेव्हा अंघोळ घालता तेव्हा पाण्याचं टेम्परेचर हे तुम्हाला सहन होईल याच्यापेक्षा थोडंसं कमीच ठेवा. कारण बाळाची त्वचा ही खूप नाजूक असते. त्याच्यामुळं आपल्या हाताला जरी आपल्याला वाटत असलं की हे टेम्परेचर बरोबर आहे, तरी त्यापेक्षा थोडंसं कोमट म्हणजे थोडंसं कमी टेम्परेचरचं पाणी तुम्ही वापरा. बाकी बाळाच्या कानात, नाकात तेल टाकू नका. बाळाला काजळ लावू नका. आणि दुसरी गोष्ट, बाळाशी तुम्ही गप्पा मारत राहा. आपल्याला वाटतं की बाळाला काही समजत नाही. पण जेव्हा तुम्ही बाळाशी बोलता, तेव्हा त्याच्या मेंदूची वाढ होत असते. ते प्रतिसाद द्यायला शिकतं. आणि जेव्हा बाळाला पाळण्यात तुम्ही टाकाल, पाळण्याच्या वर चिमण्या किंवा काहीतरी हलणारी खेळणी लावा, ज्याकडे बघून बाळ खेळेल. आणि अशी खूप सारी काळजी घ्या. 5 महिन्यापर्यंत बाळाला पाणी पाजू नका. फक्त अंगावरचं दूध हे बाळासाठी पुरेसं आहे. आता बाळाचं पोट भरलं की नाही मी कसं ओळखू? तर बाळाला दिवसातून 10 ते 12 वेळेस सू व्हायला पाहिजे. तरच समजतं की बाळाचं पोट भरतंय. बाळाला जर दिवसातून 1 किंवा 2च वेळेस सू होतीये तर याचा अर्थ त्याला दूध कमी पडतंय. नंतर शी किती वेळा व्हायला पाहिजे? तर दिवसातून 8 वेळेस शी झाली तरी नॉर्मल किंवा मग 4 ते 5 दिवसातून एकदा झाली तरी नॉर्मल. बाळाच्या बाबतीत ह्या गोष्टी अगदी व्हेरिएबल असतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं, बऱ्याच जणी माझ्याकडे बाळ घेऊन येतात, आमच्या बाळाला शी लागली. तर आपल्या जुन्या आज्या म्हणायच्या हागरं बाळसं. तर हागरं बाळसं म्हणजे काय? तर बाळा दिवसातून 10-12 वेळेला पण शी करू शकतं. पण त्याच जोडीला जर बाळाचं वजन वाढतंय आणि शी ही पिवळसर रंगाची शिंतोडे अशी प्रकारची शी असली, बाळ जर रडत नाही, तर ती शी ही नॉर्मल असती. बाळाचं त्या जोडीला जर वजन वाढतंय तर याच्यासाठी कुठल्याही औषधाची बाळाला गरज नसती. विनाकारण बाळाला औषधं पाजू नका. आणि काहीही शंका असल्या तर आपण परत एकदा भेटू असेच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.